जैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो। जिंदाबाद जिंदाबाद रवींद्र ठाकुर जिंदाबाद जिंदाबाद भारत माता की नंदूजी काय सांगाल आज तुम्ही धरणं आंदोलन करताय काय? थोर लेखक, थोर कवी, स्वतंत्र सेनानी स्वर्गीय श्री रवींद्रनाथ टागोर यांचं निवासस्थान असलेलं कचरी बारी बांगलादेश मधील ठिकाणी ऐतिहासिक असं ते ठिकाण होतं. त्या ठिकाणी काही जमावाने, तिथल्या बांगलादेशच्या जमावाने तिथे तोडफोड केली. त्याबद्दल हा निषेध मोर्चा आहे. म्हणजे तिथली जी सरकार आहे, ही सरकार तिथल्या ऐतिहासिक पुरुषाला सुद्धा मानत नाहीये. तिथली सरकार ही आपल्या संपूर्ण भारताच्या विरोधात असं ते दाखवत आहेत. त्यामुळे संपूर्ण तिथल्या सरकारचा आणि ज्या जमावाने तोडफोड केली त्या जमावाचा आम्ही भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्ह्यातर्फे निषेध करत आहोत. म्हणजे अतिशय निंदनीय गोष्ट आहे. जगत विख्यात जे लेखक आहेत, कवी आहेत, ज्यांना त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे जागतिक नोबेल पुरस्कार मिळालेला आहे, असे रवींद्रनाथजी टागोर यांचं जन्मस्थान असलेलं घर, त्यांचं जे घर आहे ते सुद्धा, ज्यांना आपण म्हणतो की उपद्रवी लोक आहेत, त्यांनी ते घर सुद्धा तोडलं. अशी लोक समाजामध्ये राहतात की जी बांगलादेशमध्ये अशी लोक राहतात का ज्यांना राष्ट्रपुरुषांबद्दल सुद्धा आता आत्मीयता उरलेली नाही. आणि अशा सरकारचा करावा तेवढा निषेध थोडा आहे. खरं म्हणजे ज्यांना नोबेल पारितोषिक मिळतं ते जगत वंदनीय असतात. जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामं करणाऱ्या, शांततेचं काम करणाऱ्या लोकांना नोबेल पारितोषिक मिळतो. आणि अशा पद्धतीचं ज्यांचं कार्यकर्तृत्व आहे त्यांच्या घराची खरं तर ऐतिहासिक वारसा म्हणून बांगलादेशनी जतन करायला पाहिजे होतं. परंतु बांगलादेशचं सरकार हे करण्यासाठी अपुरं पडलं आणि त्यामुळे त्या ठिकाणी अशा पद्धतीचं कृत्य करण्याचं धाडस हे तिथल्या उपद्रवी लोकांना झालं. भारत सरकारने तरी आता निषेध केलेलाच आहे, परंतु निश्चितपणे जनसामान्यांमधून ही प्रतिक्रिया उमटते आणि त्या प्रतिक्रियेचा प्रतिध्वनी म्हणून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमामधून आज डोंबिवलीमध्ये कल्याण जिल्ह्याच्या वतीने नंदूजी परब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही निषेध आंदोलन करतो आणि बांगलादेश सरकारचा सुद्धा या ठिकाणी निषेध करतो.